लिपणी जो गाव आहे त्या गावानं ब्लड डोनेट करत असताना सर्व बाजूने मदत केली. त्याचा बहिणीचा देखील त्याच्या मागे जो खंबीर हात राहिला होता. मी म्हणेल की रणजित जो खेळाडू त्याचा पुनर्जन्म आहे आणि त्या खेळाडूसाठी हे सर्व एकंदरीत वाक्य होतं. आणि मी एक कौतुक करेन लिपणी गावाचं आणि खास करून त्याच्या बहिणीचं देखील की गाव कसं असावं तर लिपणी गावासारखं असावे. बहीण कशी असावी तर रणजितची जी बहीण आहे त्या रवीनासारखी त्याची बहीण असावी. कारण म्हटलं जातं की जे करील गाव ते करील काय राव. म्हणजे जे गावानं काय केलंय ते मात्र आपण मैदानावरती पाहताय. गोलंदाज पहिला बॉल घेऊन पहिल्याच बॉलवरती चांगली गोलंदाजी. बॉल पडला थोडासा वेग धारण करत असताना पालेगाव संघाचा 12 मॅन नाहीये. त्याच्यामुळे मी पालेगाव संघाला विनंती करतोय. खेळाडूचं नाव आम्हाला माहिती नाही. विनंती आहे पालेगाव संघाच्या संघ नायकाला प्लीज. सुजित चला यस आलाय. चला मॅचला सुरुवात करतोय. सुजित पहिलाच बॉलवरती डॉट डिलिव्हरी. दुसरा बॉलवर देखील बॉल पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स कॅरी केला. गुडले स्पॉटवरती बॉल होता. त्याच्यानंतर क्रीडांगणाची या खेळपट्टीची मदत, अचूक टप्पा, अचूक वेग आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक डॉट बॉल आला. लगातारचे 2 बॉल डॉट राहिलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुजित काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगावरती स्वार झालाय. प्रतिउत्तर नाहीये बॅटर्सकडे. शफल होत असताना बॉलला सोडलंय. अंपायरचा सिग्नल येतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला की तुमच्या क्रिकेटमध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे. तुम्ही कोणत्या गतीने चाललाय त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय ते सर्वाधिक महत्वाचं आहे. आणि यावेळी जर पाहिलं तर ती दिशा खराब होती. पंचानं दर्शवलं देखील. वाईट अवंतरच्या माध्यमातून पहिली धाव स्कोर कार्डवरती अंकित केली जाते. सुजित पुन्हा एकदा इन ऍक्शन. या बॉलवरती जमिनी लगत अगदी जमिनीला गिरट्या घालत बॉल अगदी ट्रॅव्हल झाला मिड ऑन झोन मध्ये, मिड विकेट झोन मध्ये. तिथून एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचतोय 2 या क्रमांकावरती. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. सुजित चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. जकडून ठेवलंय. शॉर्ट ऑफ फुलचा हल्ला आलाय. त्यासाठी मात्र प्रोटेक्शन तैनात आहे मिड विकेट झोन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. रनिंग बिटवीन द विकेट. खूप लाजवाब दोन्ही बॅटर्स मधला तालमेल देखील आपण पाहताय. रणजितच्या बॅटमधून हा फटका पाहिला. थोडासा अकूट टप्प्याचा बॉल. त्याच्यावरती शॉर्ट ऑफ फुलचा हल्ला चढवला आणि त्यासाठी देखील जाळं देखील विणलं गेलं. बरोबर मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा. रणसंख्या जाऊन पोहोचली 4 या क्रमांकावरती. गोलंदाज सुजित उडवलं या बॉलला. प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल हलके आलाय आणि यावेळी स्वतःने मात्र डोक्यावरती हात लावलाय. अर्थात विकेटचं पतन. फलंदाज रणजित बाद. थँक्यू सो मच डीजे. ऋतिक मैदानावरती दाखल झाला. एका बाजूला या स्पर्धेचं यजमान संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला एक पाहुणा संघ आहे. म्हणजे एका आणि ऋतिक संघाचा कर्णधार आहे तो मैदानावरती दाखल झालाय. मागच्या बॉलवरती रणजितला माघारी परतावा लागला आणि इन ॲट 3 म्हणजे 3ऱ्या क्रमांकावरती जे म्हटलं जातं की 3रा हा क्रमांक 3 हा क्रमांक जबाबदारीचा क्रमांक आहे. इथून एक पार्टनरशिप बिल्ड करणं मी म्हणेन लिपणी संघाच्या बाजूने फार महत्त्वपूर्ण असणार आहे. एक पार्टनरशिप थोडक्यात का होईना व्हायला हवी. कारण सुरुवातीपासून खेळ थोडासा मी मला बॅकफुटला राहिलाय. सुजितनं अक्षरशः डॉमिनेट केलं या षटकामध्ये. अक्षरशः 5 चेंडूचा खेळ संपला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 4. 1 गो. शेवटचा बॉल. गोलंदाज सुजित. स्ट्राईक हेडला ऋतिक. यावेळी नशीब माणसाच्या बाजूने जेव्हा नशीब असताना त्यावेळी हे चित्र घडतं. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. यावेळी आलाय लेग बाईचा हा चौकार. थँक्यू. चला बॅचला घाई करा. धाव फलकावरती धावा झाल्यात 8 रन्स ऑन दी बोर्ड. सर रवींद्र जडेजा या खेळाडूचा हा जर्सी नंबरच्या खेळाडूनं
IPLच्या हंगामातील एकमेव खेळाडू ज्याने एका ओव्हरमध्ये 35 धावा करण्याचा कारनामा केला होता. हर्षल पटेल वरती तो बरसला होता मानखेडेच्या मैदानावरती आणि एका ओव्हरमध्ये 35 धावा करणारा क्रिकेटच्या हिस्ट्री मधला सर रवींद्र जडेजा हा एकमेव खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला याच खेळाडूच्या जर्सीचा क्रमांक 8 आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती पाहत आहे. षटक क्रमांक 1 द्वारे दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश आहे. रुपेशला पाचारण केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. त्याच्यानंतर रुपेश गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडला कुणाल. एका बाजूला या स्पर्धेचा यजमान तर दुसऱ्या बाजूला स्पर्धेमध्ये विजयाची स्वप्न साका घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झालेला पालेगावचा संघ आहे. पहिला बॉल वाईट आणि वाईटच्या माध्यमातून पुन्हा एक अतिरिक्त धावफलकावरती धावा झाल्यात 9-9. पॉवर प्ले नाहीये आता म्हणजे तुम्ही डीप मध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन पाहू शकता. 38 सर्कलच्या बाहेर सरपड पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आणि त्याच्याबरोबरीने एक क्षेत्ररक्षक ऑफ साइडला अर्थात लॉग ऑफला ठेवला गेलाय. षटक क्रमांक 2 पुढे एकदा पुढे बॉल होता अगदी फुलर लेंथ फ्रंट ऑफ द विकेट या बॉलला खेळून काढले वी शेप मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलवरती येत असताना एक सिंगल कंप्लीट झाले आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलकामध्ये वाढवत असताना रणसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये अर्थात 10 या क्रमांकावरती. डबल 1 11 झाल्यात. चला येस थँक्यू. 11 धावा मागच्या बॉलवरती 2 कंप्लीट झाला होता. त्याच्यानंतर गोलंदाज पुढे एकदा सज्ज आहेत. इन ऍक्शन नेक्स्ट बॉल पुढे सरसावून मोठा फटका. यावेळी संधी निर्माण होणार नाहीये कारण अगदी 4 क्षेत्ररक्षक त्या बॉलवरती आले मात्र नो मॅन स्लॅड मध्ये बरोबर मधोमधा चेंडू ट्रॅव्हल झाला. पुढे एकदा 2 धावा येतील आणि 2च्या मदतीनं धावफलक चाललंय 13 या क्रमांकावरती. 13 धावा. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय आणि माफ करा 2 चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू थोडासा अवांतर माध्यमाचा होता म्हणजेच वाईड होता. त्याच्यानंतर 2 चेंडू व्हॅलिड. 2 चेंडूवरती क्रिकेटचं जे लाईफ लाईन आहे अगदीच डबल सिंगल त्याच्यावर खूप चांगलं काम लिपणी संघाच्या माध्यमातून झालंय आणि क्रिकेटचं हे बेसिक आहे. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतात त्यावेळी स्कोर कार्ड तुम्हाला रन करायचं असतं आणि रन करत असताना सिंगल आणि डबलची भूमिका ही स्कोर कार्ड वरती फार महत्वाची मानली जाते. गोलंदाज रुपेश शफल झाले. पसरकडे पाहिलं पंचांचा इशारा येतोय वाईट. अगदी डावी एसटी सोडून बराचसा बाहेर चेंडू चाललाय आणि वाईटच्या माध्यमातून चेंडूला खारिज केले गेले. एक अवांतर धाव येईल. अवांतरच्या माध्यमातून रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. 14 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. थोडंसं शांत क्रिकेट मैदानावरती चाललंय. एकही चौकार बॅटमधून पाहिला नाही. एक नशिबाचा चौकार मी म्हणेल की निश्चितपणे लिपणी संघाच्या बाजूने आला. यावेळी पाहिलं तर नाही पंचांनी बोट आकाशाकडे करत असताना फलंदाजाला सांगितलं बॅटला बॉल लागला आणि फलंदाज बाद विकेटचं बदन. वाली पोर चालली. थँक्यू. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ आपण मैदानावरती शिल्लक पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश मागच्या बॉलवरती विकेट तरी प्राप्त केले. अक्षय नवीन बॅटर मैदानावरती आलाय. या स्पर्धेमधील दुसऱ्या षटकातील सर्वाधिक कमी धावसंख्या आता मात्र आपण सद्यस्थितीमध्ये पाहत आहे. सकाळच्या सत्रापासून सातत्याने 35 स्कोर या स्कोर कार्ड वरती या मैदानावरती क्रीडांगणावरती लगावला गेलाय. यावेळी अक्रॉस गेले. पुढे एकदा मनगटांच्या साह्याने बॉलला खेळून काढले. मिड विकेट झोन मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. तोपर्यंत केवळ 2 धावा अर्जित झाल्यात आणि पालेगाव संघाचं आपण नक्कीच कौतुक करूया कारण जसं म्हटलं जातं की क्रिकेट मधला सी हा लेटर तुमच्याकडे असायला हवा. म्हणजे कोणतंही चॅलेंज हे मैदानावरती तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. कॉन्ट्रीब्युशन
हे कसं हवं तर पालेगाव संघाने आतापर्यंत मैदानावरती चांगल्या पद्धतीने दाखवलंय. आउटफील्डमध्ये खूप चांगलं त्यांचं क्षेत्ररक्षण राहिलंय. धावा अक्षरशः वाचवल्या जात आहेत. थोडंसं दर्पण बॅटर्स वरती आहे. यावेळी चेंज ऑफ द पेस गती व्हेरिएशन थोडासा कमी गतीचा बॉल होता. डॉट बॉल आलाय. क्रिकेटच्या मैदानावरती सातत्याने सांगितलं जातं की तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे आणि त्याचं सादरीकरण पुन्हा एकदा मैदानावरती केलं जाते गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. बॉलिंग इज नॉट अबाउट पेस. बॉलिंग म्हणजे जर आपण पाहिलं तर गोलंदाजी म्हणजे फक्त स्पीड म्हणजे गोलंदाजी नाही, तर तुमच्याकडे मिश्रण हवं, व्हेरिएशन हवं आणि खास करून मैदानाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता तुम्हाला टप्पा देखील निवडता यायला हवा. आणि सध्या स्थितीला रुपेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. जखडून ठेवलंय अक्षरशः बॅटिंग करणाऱ्या यजमान संघाला. नेक्स्ट बॉल शफल झाले, क्रॉस गेले. यावेळी फटका खूप चांगला आहे प्रेक्षकांच्या भेटीला. यावेळी फ्लॅटेड षटकार, मॅग्निफिसेंट स्ट्राईक, 6 रन. Everybody now, come on. Napoli मराठी शान आई तुझं देऊला. नापोली मराठी शान आहे तुझं देऊला. येस, थँक्यू. धावा झाल्यात 22-22. षटक क्रमांक 2 संपला. 11च्या सरासरीनं मैदानावरती खेळ सुरू आहे आणि या ठिकाणी बक्षीस देखील जाहीर केलं जाते यजमान संघासाठी. जरा संघ जिंकला तर प्रतीक्षा सरवणकर मॅडम यांच्याकडून बारोंडा 11 विरार यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ते जिंकण्यासाठी तुम्हाला खेळ चांगला करणं गरजेचं आहे, कारण 2 षटकं संपली आहेत आणि 11च्या सरासरीने खेळ सुरू आहे. म्हणजे कासवाची चाल आपण म्हणू शकता या मॅच मध्ये आतापर्यंत राहिली आहे बॅटिंग करणाऱ्या लिपणी संघाची. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत आलाय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेतला पाचारण केलं जात आहे. चला पालेगाव संघ घाई करा, कारण आपल्याला बराचसा उशीर झाला. अजून देखील जे सामने आहेत ते बरेचसे शिल्लक देखील राहिले, त्याच्यामुळे मी विनंती केली थोडंसं घाईने आपण या मॅच मध्ये खेळूयात. गोलंदाज अनिकेत राऊंड द विकेटनं सज्ज आहे. संघाचा कॅप्टन ऋतिक स्ट्राईक हेंडला. पहिल्याच बॉल वरती हल्ला चढवलाय. ऋतिकचा बल्ला करतोय हल्ला, सीमारेषा पार आलाय षटकार. येस डीजे. SR काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू हो येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. शेटूबर जर आपण पाहिलं तर कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट ऋतिक संघाचा कर्णधार आहे. धावा जमत नव्हते आणि पहिल्याच 2 षटकामध्ये एक संत गती सुरू होती. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि त्या अटॅकला मात्र सुरुवात झाली ऋतिकच्या माध्यमातून. धाफलकावरती धावा झाल्या 28-28. दुसरा बॉलला सोडलाय. अगदी यशरक्षाकडून चुकी झाली. जर पाहिलं तर पहिली धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट होते. अंपायरचा सिग्नल वाईट +2. एकंदरीत 3 धावा स्कोर कार्ड वरती अर्जित झाल्यात. रणसंख्या जर पाहिली तर जाऊन आता मात्र पोहोचते 31. 31 या क्रमांकावरती 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा स्कोर कार्ड वरती. 1-6 साठी आपण पाहिले या स्पर्धेची वेगळी संकल्पना आहे. 5 झाडं लावण्याचा संकल्प उभारलाय अगदी लिपणीच्या ग्रामस्थांनी आणि आलाय का तरी येस डेफिनेटली 5 झाडं लावण्यासाठी भाग पाडणारा ऋतिकच्या बॅट मधून आलाय हा षटकार. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. थँक्यू. लगातारचा दुसरा षटकार आणि धावफलकानं पुन्हा एकदा प्राप्त केला आकार. रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 37 या क्रमांकावरती. रन्स. नेक्स्ट बॉल. या बॉलवरती देखील आक्रमण. ऋतिकच्या बॅट मधून हॅट्रिक देणारा हा आणखी एक आलाय अफलातून षटकार.
अगदी ऋतिकच्या बॅट मधून हॅट्रिक आले 3 चेंडूवरती 3 घणाघाती प्रहार. ज्याचा मी उल्लेख देखील सुरुवातीला केला की क्रिकेटच्या खेळानं तुम्हाला एक खूप चांगली गोष्ट शिकवली आहे की तुम्ही सुरुवात कशी करताय महत्वाचं नाहीये, तर तुम्ही शेवट कसं करताय महत्वाचं आहे. पहिल्याच 2 षटकामध्ये बोलबाला राहिला होता. संतोषजी धरणकर यांच्या माध्यमातून ऋतिकसाठी पारितोषिक आलाय. तात्या उर्फ तात्या, आम्हाला त्यांची माहिती देखील दिली जाते. तात्यांच्या माध्यमातून ऋतिकसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. दाफलकावरती धावा 43-43. पुन्हा एक षटकार येईल का? येस, आलाय या षटकातील 4था बिग हिट षटकार. थँक्यू. 4 चेंडूवरती ऋतिक कॅप्टन आहे संघाचा. 4 बॉलवरती 4 षटकार आणि तात्यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं गेलंय. 6 बॉलवरती 6 षटकार येऊन या स्पर्धेमध्ये एक विक्रम नोंदवला जाईल का? येणारे 2 बॉल शिल्लक आहेत. दाफलकावरती धावा जर पाहिलं तर 49-49. हवेचा वेग आणि हवेवरती स्वार होत असताना चाललेली ही फलंदाजी. 4 चेंडूवरती आक्रमण. 6 वरती 6 येतील का? त्याच्यानंतर येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेट चाललेत. बॉलला सोडले. पंचांचा इशारा, पंचांचा निर्णय आलाय. दर्पण जाणवतो थोडस प्रेशराईज झाला बॅटर. एक 50 या स्पर्धेची अर्धशतक मात्र लगावलं जातं स्कोर कार्ड वरती लिपणी संघाचं. 50 धावा स्कोर कार्ड वरती. प्रेशराईज झालाय अगदी गोलंदाज देखील. शेवटचे 2 बॉल आणि ऋतिक स्ट्राईक एंडला नाहीये. यावेळी अकुटापाचा बॉल होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. कम बॅक केलंय. ते हल्ला करायचं होतं थोडंसं गतीनं, मी म्हणेल की बीट केलं. यष्टांचा अगदी सरळ रेषेमध्ये हा बॉल होता. बॉडीचा वेध घेत असताना डॉट बॉल आला. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. दाफलकावरती धावा झाल्यात 50-50. अर्धशतक कंप्लीट बॅटिंग करणाऱ्या लिपणी संघाचं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत. शेवटचा बॉल राऊंड द विकेटनं. चांगली बॅटिंग राहिली या षटकामध्ये. शेवटचा बॉल. या बॉलवरती पुन्हा एकदा गॅप मधून ट्रॅव्हल्स झालाय. सीमा रेषा पार. या ओव्हर मधला अफलातून पार चौकार. जब तक ये दम है कोई नहीं गम है होगा जो ने दो चारों आगे भी पीछे भी मुड़ के चला देखो कोई कैसे छुप छुप के आगे न आए तुमको यहाँ अजी वो है शिकारी अपनी खिलाड़ी हार ना माने पहलवान आए जो सामने मार भागाए खिलाड़ी कौन है राजा हो राजा थँक्यू सो मच डीजे. चला पुढच्या मॅचचा टॉस. फलानी आणि तामानी शिर्के दोन्ही संघाचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. फलानी विपक्ष, तामानी शिर्के दोन्ही संघाच्या कॅप्टनचा मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लीज घाईनं टॉस साठी या. Wave your hands in the motherfucking आया है राजा राजा Get your hands up. थँक्यू सो मच डीजे. चला फलानी आणि तामानी शिर्के दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज आपण घाईनं टॉस साठी या. त्याच्या बरोबरीने लिपणी संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण चला लगेच सजवून घ्या कारण उशीर होतोय. चला लिपणी संघाला विनंती आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. त्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन्स आणि त्याच्याबरोबर नीनाजी पटेकर देखील जोडले जात आहेत. फलानी आणि तामानी शिर्के. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज, बोथ कॅप्टन्स प्लीज कम इन द प्रेझेंटेशन बॉक्स फॉर द टॉस. टॉस केला जातो थोड्याच वेळामध्ये. हॅलो, धन्यवाद सर, दिशांजी सर. आपण पाहताय मंगलमूर्ती
चषक 2024 आणि या मॅच नंतर जो सामना होणार आहे तो फलाने विरुद्ध तामाणे शिर्के या दोन टीम मध्ये हा सामना होणार आहे. त्या दोन टीमचे कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. इथे नाणेफेकीचा कौल होईल. टॉस का बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तामाणे शिर्केचा कॅप्टन्स इथे आलाय. दुसऱ्या बाजूला फलाने या संघाचे कर्णधार हे देखील उपस्थित आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. इथे नाणेफेक होतोय. जिगर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉल होतोय. कॉल मंगलमूर्ती चषक आणि दुसऱ्या बाजूला 2024 आहे. कॉल कोण कराय? चला दोन्ही संघाला विनंती आहे, चला घाई करा कारण उशीर बराचसा होतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन चला प्लीज थोडंसं घाईने मॅचला सुरुवात करूयात कारण टार्गेट आहे मॅच मध्ये 55 55 धावांचा. 18 बॉल आणि 55 धावा हे समीकरण आहे, इक्वेशन आहे मॅच मध्ये. मॅचला आपण सुरुवात करतोय. 18 बॉल मध्ये 55 धावांचं टार्गेट म्हणजे सरासरी पाहिलं तर आपण अगदी 18.33 जवळजवळ 19च्या रणगतीनं प्रति षटकामागे खेळ करायचा आहे. चला गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज ऑन द बॉलिंग एंड. अडिकेत आणि रुपेश ही आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 55 धावांचं टार्गेट. 18.33 ची सरासरी म्हणजे जवळजवळ 19च्या सरासरीने या मॅच मध्ये धावा करायच्यात प्रति षटका मागे. सूरज अडिकेसाठी पहिला बॉल घेऊन सज्ज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 30 सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला प्रोटेक्शन दिलं गेलं. मिड विकेट आणि त्याच्या बरोबरीने लॉंग ऑन. गोलंदाज सूरज इन ऍक्शन. पहिला बॉल, पहिलाच बॉल अडिकेतवर. अक्रबट डिरेक्ट हिटची संधी होती आणि जर पाहिलं तर डिरेक्ट हिट झालं नाहीये. पहिला संपर्कचा सिग्नल येतो लेग बाईच्या माध्यमातून. धाव वर्जित झाले. अवंतरच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये एक्स्ट्रा पहिली धाव जाऊ स्कोर कार्ड वरती. फर्स्ट रन्स ऑन द बोर्ड. पहिली धाव स्कोर कार्ड वरती अंकित झाली. 55 माफ करा 55 55 धावांचं टार्गेट आहे मॅच मध्ये. पॉवर प्लेचं षटक हे फार निर्णायक राहणार आहे कारण पहिल्या सत्राच्या वेळी बॅटिंग झाली होती. लिपनी संघाने बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा जमवल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा जमवल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 32 धावा आल्या होत्या. त्याच्यामुळं टार्गेट अगदी कोणतंही टार्गेट हे क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देत नाही. त्यासाठी खेळ हा महत्वाचा आहे. यावेळी अंपायरचा सिग्नल आपण पाहू शकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातो. वाईड आणि वाईडच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक अवांतर धाव. रणसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 2च्या घरामध्ये. पहिल्याच बॉल वरती सिंगल. दुसरा बॉल जर पाहिला तर वाईड आणि वाईडच्या माध्यमातून अतिरिक्त धाव.
55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेले आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना पुढा एकदा फणसाचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. दिशा सेम आहे, दशा सेम आहे आणि अगदी एक अवांतर धाव मिळेल आणि रनच्या माध्यमातून धाव संख्या जर पाहिली तर रन संख्या जाऊन पोहोचते 3 या क्रमांकावरती. सातत्याने थोडस अवे फ्रॉम द बॉडी या बॉलला खेळवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून राहिलाय आणि त्याच्यामध्ये थोडंसं अपयशी ही जी स्ट्रॅटेजी आहे ती मी म्हणेल की थोडीशी खराब राहिली. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचा बॉल फुल टॉस. यावेळी निराश जाणवले बॅटर देखील, कारण नेहमी म्हटलं जातं की माणसाने आयुष्यामध्ये गोष्टी वाया काय घालवायच्या नसतात तर अण्णाचा क्षण आनंदाचा क्षण आणि आनंदाचा क्षण अण्णाचा कण आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुल टॉस घेत. यावेळी पाहिलं तर फुल टॉस बॉल होता, मोठा फटका एक्झिक्यूट करू शकला नाही. त्यावेळी सिंगल आले लेग बायच्या माध्यमातून अवांतर धाव आणि रणसंख्या जर पाहिली तर जाऊन आता मात्र पोहोचते 4 या क्रमांकावरती. 4 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. गोलंदाज सूरज चांगली गोलंदाजी. स्क्वेअर बॉल सोडले तर आतापर्यंत हात खोलून दिले नाहीये दोन्ही बॅटर्सला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पॅडवरती बॉल पुन्हा एकदा अवडगीचा रनआउटची संधी निर्माण झाली. पंचाचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन. मैदानावरती केतन आला. केतन हे जे नाव आहे ना ते टेनिस क्रिकेटचा इतिहास सांगतो. केतन म्हात्रे तब्बल 32 बाईक आणि 5 4 व्हीलर कार जिंकणारा हा मातब्बर खेळाडू आहे आणि टेनिस क्रिकेटचा इतिहास सांगणारा केतन हे नाव राहिलं. यावेळी जर पाहिलं तर स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला पाठवून दिलाय प्रेक्षकांच्या भेटीला. यावेळी आलाय या मॅच मधला आणखी एक अफलातून षटकार. धावा झाल्यात 10. कमबॅक पलटवार. पहिल्याच 2 बॉलवरती जर वार आहे तर या बॉलवरती पलटवार देखील केला जातोय. 55 धावांचं टार्गेट आणि 55 धावांचं टार्गेट असताना सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. यावेळी लाफ्ट केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हर झोन निवडलाय. क्षेत्ररक्षण हरपडले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आणि जर आपण पाहिलं तर धाफलकावरती धावा झाल्यात 2च्या मदतीने 12 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल. अंकाची गंमत, आकड्यांची जादू आपण पाहत आहे. मगाशी उल्लेख झाला की क्रिकेटच्या मैदानावरती अंकानं इतिहास रचलेत, क्रिकेटच्या मैदानावरती अंकानं रेकॉर्ड रचलेत आणि ज्यावेळेला आकड्यांचा उल्लेख होतो मगाशी आपण केतन म्हात्रेचा उल्लेख केला. केतन म्हात्रे या खेळाडूला ज्यावेळी तुम्ही मैदानावरती पाहाल ना त्यावेळी त्याच्या जर्सीच्या मागे 1157 हा क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल. 1157 क्रमांकाचा आणि केतन म्हात्रेचं एक वेगळं नातं राहिलं. त्याच्यावर देखील चर्चा करूया. शेवटच्या बॉलवर पाहिलं तर फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीनं, सिंगलच्या साह्यानं पहिलं षटक संपलं. लेग बाय शेवटच्या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा झाल्यात 13. 55 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आपण उल्लेख करत होतो अंकांचा.
थँक्यू सो मच डीजे. धावफलकावरती धावा झाल्यात एकंदरीत 12 मध्ये 42 ची गरज आहे. 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 42 धावांची गरज आहे. अंकांचा उल्लेख करत होतो बघाशी आपण. केतन म्हात्रेचा उल्लेख झाला. 1157 या क्रमांकाचा देखील उल्लेख झाला. आणि 1157 हा केतन म्हात्रेच्या जर्सी मागे नंबर काय तर खर्डी चषक मध्ये त्यांनी पहिली मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली होती आणि त्या बाईकचा नंबर होता 1157. आणि अगदी आपल्या पहिल्या बाईकला समर्पित करत असताना त्यांनी तो नंबर अजूनही जपून ठेवलाय. म्हणजे जर्सीवरती तुम्ही त्याला जेव्हा कधी खेळताना पाहाल त्यावेळी हा क्रमांक आवर्जून तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही मॅचला 42 धावांची गरज. 21च्या सरासरीने खेळ करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिकचा बोलबाला बॅटिंग मध्ये राहिला होता. ज्याच्या बॅटमधून 4 चेंडूवरती 4 षटकार पाहिले होते तोच ऋतिक संघाचा कॅप्टन आहे. पहिल्याच 17 मध्ये धबधबा पाहिलात. पुन्हा एकदा ऋतिक बॉलला उडवलाय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट स्क्वेअर ऑफ द विकेट मिड विकेट झोन मध्ये बॉलला खेळून काढले. एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये वाढ होत असताना रणसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. ऋतिक पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट झाली. चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे त्याची बॅटिंग राहिली होती अगदी त्याच पद्धतीने आतापर्यंत बॉलिंग देखील पहिल्याच बॉलवरती. थोडासा अकूट टप्प्याचा बॉल होता. शॉर्टम पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न जमिनी लगत अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल झाला होता. मिड विकेट झोन मध्ये एक सिंगल आली. गोलंदाज पुढे एकदा ऋतिक ऑन द ट्रॅक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदीच बॉलरच्या डोक्यावरून सरळ सागर बॉलवरती आला. तर बॉलला जोपर्यंत अडवलं गेलं तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढवत असताना रणसंख्या 15 या क्रमांकावरती जाऊन पोहोचले. टार्गेट मोठं आहे. 10 मध्ये 40 धावांची गरज आहे. 10 मध्ये 40 हे इक्वेशन हे समीकरण शिल्लक. क्रिकेटचा खेळ बऱ्याचशा घटना मैदानावरती घडताना सातत्याने आपण पाहिल्यात. कारण क्रिकेटचा खेळ इज अ गेम ऑफ अनप्रेडिक्शन. जरतरचं भाष्य करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. खोलवर टप्प्याचा बॉल रनआउटची संधी निर्माण झाली. गॅदर केलंय बॉल आणि येस डेफिनेटली क्रिकेटच्या आत्महत्या फलंदाज बाद. DJ Alpesh in the mix. थँक्यू सो मच डीजे. येणारे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी अजूनही आहे 40 धावांची गरज. मैदानावरती तुम्हाला फटकेबाजी करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला माहोल बनवावा लागेल आणि तुम्हाला मॅच बनवण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. दीपेश नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये 40 बनवायचे आहेत. जिंदगी आसान नहीं, खुद को काबिल बनाना पड़ता है और सही वक्त कभी आता नहीं मेरे दोस्त, वक्त को सही बनाना पड़ता है. मॅच बनवायची असेल तर 9 मध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. कारण समीकरण मोठं आहे. 9 मध्ये 40 करायचे आहेत. धावांचा डोंगर हा फार मोठा आहे. हा डोंगर चढण्यासाठी तुम्हाला आता पावलांचा नाही तर शिड्यांचा वापर करायचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पर्याय एकच उरलाय, मोठे फटके. 9 बॉल मध्ये 40 हे समीकरण. पहिला बॉल फुल टॉस आहे. यावेळी मिड विकेट रिझन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक थोडेसे हडबडलेत. शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलंय तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. आणि 2च्या माध्यमातून रणसंख्येमध्ये वाढवत असताना आपण पाहिलं तर धाव संख्या 17 या क्रमांकावर जाऊन स्थिरावली गेली. 17 ऑन द बोर्ड. 8 मध्ये 38 हे समीकरण इक्वेशन. गोलंदाज ऋतिक चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. केवळ 4 बॉलवरती त्यांनी 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे 1च्या सरासरीनं प्रति चेंडू मागे आतापर्यंत त्याची गोलंदाजी राहिली आहे. चेंडूची लेंथ खराब आहे. पंचानं अक्षापर्यंत इशारा केलाय, सिग्नल आलाय. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्तच्या माध्यमातून धाव फलकामध्ये वाढवत असताना 18 हा क्रमांक सध्याच्या घडीला आपण स्कोर कार्ड वरती पाहताय. टार्गेट फार मोठं आहे. ऋतिकसाठी प्रोत्साहन परिपूर्ण पाहायला मिळतोय. कारण यजमान संघ राहिलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट. पुन्हा एकदा एक अवांतर. 19 धावा. ऋतिकला समजणं फार गरजेचं आहे. कारण धावांचा डोंगर फार मोठा आहे. अशा परिस्थितीमध्ये
एखादा मोठा फटका आला तरी काही हरकत नाही असं मी म्हणेल. मात्र येणारा स्वेअर बॉल हा तुमच्यावर दर्पण टाकण्याचं काम केलं. त्याच्यामुळं चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं हे ऋतिकसाठी फार महत्वाचं राहणार आहे. या षटकामध्ये गोलंदाज पुढे एकदा मोठा फटका, उंची नाहीये या ठिकाणी. शेवटच्या मोमेंटला तू की मी आणि अशा वेळी दोन्ही एक क्षेत्ररक्षक एकांकडे पाहिरत राहिला. कॉलिंग क्रिकेटच्या मैदानावरती जे कॉलिंग आहे ते तुमचं असायला हवं. क्रिकेटच्या मैदानावरती तुमचा तालमेल अगदी अचूक असायला. दोन्ही क्षेत्ररक्षक आले, मी थांबायचं की तू थांबायचं याच्यामध्ये दोघांमध्ये तालमेल नव्हता आणि शेवटच्या मोमेंटला दोघेही थांबले. आणि आपण जर पाहिलं तर झेल धरणीला दान झालाय. 7 मध्ये 34 करायचे. 7 आणि 7 मध्ये 34 धावांची गरज. गोलंदाज ऋतिक संघाचा कॅप्टन. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर देखील डॉट बॉल आले. येणारी 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 34-34 धावांची गरज. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. जावे डीजे मास्टरकडे. अरे माझ्या होळीचे पाठ लावा बसलास कवर बाजूला. अरे माझ्या होळीचे पाठ लावा बसलास कवर बाजूला. घरात बसून शिकायला करत आणि मला राशी मेळा. घरात बसून शिकायला करत आणि मला राशी मेळा. राशी आयुष्य बघा राशी. अगदी काही दिवसापूर्वी तो शिमग्याचा माहोल देखील पाहिलात आणि ते चित्र होतं. आणि सध्याच्या घडीला या मैदानावरती येणारे 6 बॉल आणि 6 बॉलवरती गरज आहे 34 धावांची. पहिलाच बॉल स्वेअर आलाय म्हणजे 6 मध्ये 33 बनवायचे आहेत. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवरती 6 मध्ये 33 हे समीकरण. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. क्रिकेटमध्ये तुमचे प्रयत्न सर्व काही ठरवत असतात. कल्पेश, हा बॉल देखील स्वेअर. आणि या चेंडूवरती आपण कौतुक करूया फ्लाइंग स्लिपला जो क्षेत्ररक्षक होता त्याने हा बॉल अडवला. आणि मी म्हणेल की नशीब लिपणी संघाचं की त्या ठिकाणी केवळ 1 धाव वर्जित झाले. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. 32 रिक्वायर्ड अँड रिमेनिंग बॉल्स आर 6. 6 मध्ये 32. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढे एकदा इन ऍक्शन. शफल झाले बॉलला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला. अगदी फेकी चांगली आणि फलंदाज बाद. आई तुला नवस काय काय बोलतो. आई तुला नवस काय काय बोलतो. आई तुला कोपऱ्याच्या दावानी गो, कोपऱ्याच्या दावानी. आई तुला कोपऱ्याच्या दावानी गो, कोपऱ्याच्या दावानी. आई तुला बल्ला लूडो कर गो. थँक्यू. लूडो कर. आई तुला बोलला. चला दोन्ही संघाला विनंती. चला घाई करा. 5 मध्ये 32 करायचे. सुजित मैदानावरती दाखल झालाय. 6 मध्ये 32. पहिल्याच बॉलवरती आल्या सुजितच्या बॅटमधून, माफ करा दीपेशच्या बॅटमधून आलाय हा षटकार. लुडो कर. आई तुला पुन्हा लुडो कर गो, पुन्हा लुडो कर. चार बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे मॅच मध्ये. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. क्रिकेटचा खेळ, क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेडिक्शन. जरदरचं भाष्य करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या सध्याच्या घडीला याच खेळाचा आनंद आपण लुटताय. आणि मी लिपणी संघाच्या प्रेक्षकांना विनंती करेल, मित्रांनो आनंद साजरा करा, मात्र मैदानाच्या बाहेरून विनंती आहे. पुढे एकदा क्रॉस लाईन मिड विकेट झोन मध्ये बॉलला खेळून काढले. एका धावेचा प्रयत्न कंप्लीट झालाय.
पारड जड झालंय. नाही चला 3 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक. नेक्स्ट बॉल. पुढे एकदा दिशा खराब आहे. पंचाचा इशारा आपण पाहू शकता. वाईट. वाईट +2. वाईट +2. 3 धावा स्कोर कार्ड वरती अर्जित केल्या जातात. वाईट +2 एकंदरीत 3 धावा. तुम्हाला जिंकण्यासाठी मी म्हणेल की 3 मध्ये 22 धावांची गरज आहे. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी या मॅचला अगदी 22 धावांची गरज. गोलंदाजी टॅकवरती गोलंदाज कल्पेश ऑन द स्ट्राइक. यावेळी आला अकू टप्प्याचा बॉल. अगदी टप्प्यात आला आणि कार्यक्रम देखील केलाय. सीमा रेषा पार षटकार. आणि 2 मध्ये 16 धावांची गरज आहे ना. मी म्हणेल की टार्गेट अनचेसेबल म्हणू शकता. म्हणजे पारड जड आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती अशी चित्र आपण आधी देखील पाहिले. ज्यावेळी अफजल 11 महारचा संघ कोपरा ग्रुप चषक या स्पर्धेमध्ये खेळत होता. एका बॉलवरती 14 धावांची गरज होती. कोणी विचारही नव्हता केला की तो मॅच जिंकेल. मात्र जिंकला. यावेळी पहा एक पुन्हा अवांतर धाव आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून रणसंख्येमध्ये होती वाढ. मी ज्याचा उल्लेख केला की क्रिकेट इज अ गेम ऑन प्रेडिक्शन. म्हणजे कोपरा ग्रुप चषकामध्ये ती मॅच झाली होती. अफजल 11 महाड संघाला एका बॉलवरती 14 धावांची गरज होती. प्रेक्षक अक्षरशः डोक्याला हात लावून उभे राहिले. 14 धावा झाल्या होत्या. म्हणून क्रिकेटचा इतिहास तुम्हाला सांगतो. जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानावरती डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत वर्तवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. अगदी यष्टांचा बरोबर वरून हा चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचाचा इशारा देखील पाहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 22ची घोषणा. अवांतर धाव. येणारा सिंगल बॉल आणि सिंगल मध्ये करायचे आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज. 1 मध्ये 14. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन दी ट्रॅक. यावेळी पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. मॅच अजून संपलेली नाहीये कारण या मॅच मध्ये बरंच काही घडतंय. अगदी मोठं षटक राहिले. म्हणजे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 10 बॉलचं षटक. 10च्या वर हे षटक राहिलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील एक मोठं षटक 17 धावा चेंडूचं राहिलं. त्याच्यावर देखील चर्चा होईल. अगदी या बॉलला सोडलं असं तर वाईट असा मात्र षटकार आलाय. मॅच जिंकल्या. या स्पर्धेच्या यजमान संघाने जिंकली. पुढची मॅच आणि पुढच्या मॅच